काँग्रेसचा नेहमीप्रमाणे सावळा गोंधळ या संपूर्ण प्रकरणामध्ये दिसून येतोय। ठाकरेंना आघाडीत घेण्यावरून काँग्रेसमध्येच मतभिन्नता असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। मुंबई अध्यक्षांना ठाकरे नकोसे आहेत तर थोरात गटाला ठाकरे हवेसे वाटताय। मी या ठिकाणी पक्षाची प्रमुख म्हणून भूमिका मांडते आणि पक्षाची प्रमुख म्हणून भूमिका मांडताना असं आहे की शेवटी आम्ही सगळे एका पक्षाचे कार्यकर्ते आहोत। त्यांनी त्यांची वैयक्तिक भूमिका मांडली, त्या भूमिकेमध्ये मी माझा एक पक्ष संघटनेची प्रमुख म्हणून मत मांडते की आमच्या पक्षामध्ये शेवटी जे निर्णय असतात ते पक्षप्रमुख घेत असतात, पक्ष घेत असतो आणि जो पक्षाचा निर्णय असतो तो सगळ्या नेत्यांना स्वीकार करून त्या ठिकाणी कामाला लागावं लागतं। आमची भूमिका, कार्यकर्त्यांची भूमिका तुम्ही उशिराने तुम्हाला माहित नसेल, मी सांगितलं की पीएससी मध्ये जी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली, नेत्यांनी मांडली, ती त्यांनी पुन्हा टीव्हीच्या माध्यमातून सांगितली की एखाद्या नवीन पार्टनरला पक्षात किंवा आघाडीत घेत असताना त्याचा निर्णय तो वरिष्ठ पातळीवर होत असतो आणि वरिष्ठ निर्णय त्या संदर्भात घेतील, त्यामध्ये आम्हाला पडायची गरज नाही। त्यांचा जर सिग्नल आला उद्या घ्या, इथे आम्ही तो निर्णय घेऊ, उद्या घेऊ नका तो निर्णय होईल। आता ही केवळ चर्चा आहे। ते काय म्हणतात, हे काय म्हणतात, भाई काय म्हणतायत, वर्षाताई काय म्हणतायत, आमचे हर्षवर्धनजी प्रदेशाध्यक्ष काय म्हणतायत, ही चर्चा आहे। हा अंतिम नाही, अजून निवडणुकीला वेळ आहे। जरा आचारसंहिता वगैरे घोषित होऊ द्या, मग तुम्हाला काय होत आहे ते दिसेल।